लहानपणीच फिल्म इंडस्ट्रीत आली आणि नाव करून गेली. आता पुन्हा मोठ्या पडद्यावर गाजते. अभिनेत्रीचं नाव आहे सारा अर्जुन. रणवीर सोबत धुरंधर मध्ये दिसलेल्या साराने वयाच्या अवघ्या 1.5 वर्षांपासून कॅमेरा फेस करायला सुरुवात केली होती आणि आता ती करोडोंची मालकीण झाली आहे. बघूया धुरंधर गाजवलेल्या अभिनेत्रीची खास स्टोरी. नमस्कार, मी सुधीर काकडे. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. सारा अर्जुनचा जन्म 18 जून 2005 ला मुंबईत झाला. म्हणजे सध्या ती फक्त 20 वर्षांची आहे. प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुनची ती लेक आहे. फार कमी वयात सारानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. वयाच्या 18व्या महिन्यात, म्हणजे जेव्हा तिला नीट बोलता येत नव्हतं, तेव्हा तिनं पहिलं टीव्ही कमर्शियल शूट केलं. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत तिनं 100 पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये काम केलेलं होतं आणि ती प्रसिद्ध झालेली होती. त्यावेळेला ती सगळ्यात जास्त मानधन घेणारी बाल कलाकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध होती. त्यामुळे सारा ही नेहमी चर्चेत राहिली आहे. साराला खरी ओळख मिळाली ती 2011 मध्ये आलेल्या दैवा तिरुमगल या तमिळ चित्रपटातून. अवघ्या 6 वर्षांच्या सारानं या चित्रपटात नीला नावाची एक भूमिका केली होती. सुपरस्टार विक्रम यांच्यासोबतची तिची केमिस्ट्री आणि तिचा अभिनय सगळ्यांना आवडलेला होता आणि त्यातले काही इमोशनल सीन पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आणि इथूनच तिचा खऱ्या अर्थानं अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 2013 मध्ये सारानं एक थी डायन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि बाल कलाकार म्हणून ती तिथेही प्रसिद्ध झाली. इम्रान हाशमी सोबत तिनं मिशाची भूमिका केली होती. त्यानंतर तिनं ऐश्वर्या राय सोबत जज्बा चित्रपटामध्येही काम केलं होतं. पण तिच्या करिअरला खरा टर्निंग पॉईंट मिळाला तो मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटातून. या मोठ्या चित्रपटात ऐश्वर्या रायच्या पात्राची, म्हणजे नंदिनी या पात्राची तरुणपणीची भूमिका सारानं केली होती आणि त्यावेळेला तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 2025 हे वर्ष सारासाठी खास ठरलं, कारण आदित्यदरच्या धुरंधर चित्रपटात तिला एक चांगली भूमिका मिळाली. येलिना जमाली ही भूमिका साकारताना तिनं रणवीर सारख्या मोठ्या सुपरस्टार सोबत स्क्रीन शेअर केली. संजय दत्त, आर माधवन आणि अक्षय खन्ना यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज असताना सुद्धा सारानं आपल्या अभिनयाची छाप सोडली. विशेषतः रणवीर सिंग सोबतची तिची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. पोन्नियिन सेल्वन मध्ये जेव्हा तिला यश मिळालं तेव्हा ती चांगली चर्चेत आली होती आणि तिथूनच तिच्या मानधनात सुद्धा मोठी वाढ झाली होती. एका वृत्तानुसार तिला जवळपास 10 कोटी रुपयांची तिची संपत्ती आहे. ती जाहिरातींसाठी 20 ते 25 लाख रुपये घेते आणि चित्रपटासाठी ती 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेते. सध्या प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटासाठीही तिनं तेवढंच मानधन घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मार्च 2026 मध्ये तिची मॅकडोनाल्ड्स इंडियाची, म्हणजे उत्तर आणि पूर्व विभागची ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा निवड झाली आहे. लहानपणी ती मॅक आलू टिक्की गर्ल म्हणून सुद्धा प्रसिद्ध होती आणि आता तिला ब्रँड अँबॅसेडरशिप मिळाल्यामुळं नॉस्टॅल्जिक मुवमेंट तिच्यासाठी हे असणार आहे. साराच्या कुटुंबातल्या सगळ्यांनाच आलिशान गाड्यांची आवड आहे. त्यांच्या ताफ्यात BMW X3 आणि मर्सिडीज GLA सारख्या महागड्या गाड्या आहेत. तर अशी ही सगळी साराची कारकीर्द आणि तिची संपत्तीबद्दलची माहिती होती. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.